नमस्कार, जय महाराष्ट्र. मी गणेश यशवंत लांडगे, पॅनल क्रमांक 7चा नगरसेवक. कालपासून कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची सुरुवात झाली असून आपण बघत असाल की अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गेल्या वर्षी छोटे नाले, छोटी गटार साफ करण्यासाठी टेंडर निघाले होते, पण ह्या वर्षी छोटी गटार साफ करण्याचे टेंडर न काढल्यामुळे कोणत्याही प्रकारचे छोटी गटार साफ झाल्या नसल्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली. तसेच ड्रेनेजच्या लाईन पण ह्या चोकअप व्हायला सुरुवात झालेली. आता मी थोड्या वेळापूर्वी ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्या टायमाला मी त्यांच्याकडे गाडीची मागणी केली, जेटिंग गाडीची मागणी केली असता तर त्यांनी असं सांगितलं की 2 दिवसापूर्वी जे आपण कॉन्ट्रॅक्टवर ज्याला दिलेलं त्याचा टेंडर संपलेला आहे, तर आपल्याला शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या गाड्या चालवायला लागतील. पण गाड्या चालवण्यात अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं नियोजन न केल्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये फक्त गाड्या आपल्याला मिळतील, संध्याकाळच्या सत्रात कुठल्याही प्रकारच्या गाडीचं त्यांनी नियोजन केलेलं नाही. तसेच आपण बघत असाल की प्रभाग क्षेत्रात हे 14 वॉर्ड आहेत. 14 वॉर्डमध्ये आपत्कालीन विभागात यांनी 6 माणसं दिलीत. ती 6 माणसं कशी दिलीत की सकाळच्या सत्रात 2, दुपारच्या सत्रात 2 आणि संध्याकाळच्या सत्रात 2. आता समजा 14 प्रभाग आहे, 14 प्रभागामध्ये कुठेही पाणी भरलं या काही आपत्कालीन गोष्ट झाली तर ती 2 माणसं कुठे कुठे जातील, तर ती माणसं वाढवण्यात यावी. आणि माझ्या आयुक्त साहेबांना विनंती आहे की आपण याच्यावरती लक्ष देऊन नागरिकांना जो होणारा त्रास आहे त्यातनं त्यांची मुक्तता होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.